हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा आर.जे. प्रशांत, हेल्थ एक्सपर्ट विथ अविनाश या चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो आहे. आपल्याला इन्शुरन्स बाबतीत किंवा हेल्थ इन्शुरन्स बाबतीत नेहमी समज गैरसमज अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात. इन्शुरन्स करावा की नाही हे वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर असतात. आज माझ्यासोबत फुले सर आहेत. नमस्कार सर. मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही आपल्या हेल्थ इन्शुरन्ससोबत जॉईन आहात. बऱ्याच वर्षांपासून तुम्ही अविनाश सरांसोबत जोडलेले आहात. एकंदरीत मला एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल तुमचा की केव्हापासून तुम्ही हे स्टार्ट केलं, इन्शुरन्समध्ये तुम्ही इन्क्लूड झाला. वेल, नमस्कार. मी आर्मीतला असल्यामुळे आमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आणि विल या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि त्यामुळे जेव्हा मी परत सिव्हिल लाईफमध्ये आलो त्यावेळेला याची मला गरज भासायला लागली. कारण आताची ट्रॅफिक कंडिशन, आताच्या इतर गोष्टी ज्या आजकाल हानिकारक ठरत चाललेल्या आहेत त्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स कवर इज अ मस्ट. कारण सडनली जर काही झालं तर एवढी आपल्याजवळ रोकड किंवा काही नसतं. त्यामुळे मी जवळपास 2008 किंवा 2009 पासनं स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि अविनाश बरोबर माझी पॉलिसी मेंटेन करतो आहे. सर, ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स या हेल्थ इन्शुरन्स बाबतीत विचार करत होते त्यावेळेस काही मनात स्टार्टिंगला शंका होती, काही भीती होती? काही शंका होत्या डेफिनेटली. कारण काय होतं की पॉलिसी आपण एका अमाऊंट करता करतो, 3 लाख 5 लाख 10 लाख वगैरे. आणि आपल्याला एक अशी कल्पना असते किंवा अशी एक धारणा असते की तेवढा अमाऊंटचा आपल्याला रिएम्बर्समेंट मिळणार आहे जर आपल्याला काही झालं तर. परंतु अविनाशला या गोष्टी मी विचारल्या आणि मग त्यातनं क्लॅरिफिकेशन जे मिळालं त्याच्यानंतर असं वाटलं की नाही, मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये मॅक्झिमम अमाऊंट आपल्याला मिळण्याची रिएम्बर्स्ड होण्याची शक्यता आहे. अँड दॅट मला असं वाटतं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी मेडिकल इन्शुरन्स घेताना त्यांच्या एजंटकडनं ह्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे क्लिअर करून घ्याव्यात. मग याच्यानंतर मला हा महत्त्वाचा मुद्दा विचारायला आवडेल. आता ही पॉलिसी जर तेव्हा घेतलीच होती तर त्याचा फायदा तुम्हाला झाला का? म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतरचा सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी सांगतो की मानसिक शांतता हा सगळ्यात मोठा त्या पॉलिसीचा असर आपल्यावर होतो. यू फील रिअली कम्फर्टेबल की ठीक आहे, काही झालं आपल्याला तर आहे, आपला जो पॉलिसी आहे आणि त्याचं रिइम्बर्समेंट आपल्याला मिळू शकतं. किंवा त्या तिथे कॅशलेस जे काय हॉस्पिटलमध्ये क्रिया करावी लागते तिथे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. दॅट्स बेसिकली इज द क्रायटेरिया, मनःशांती. हेल्थ इन्शुरन्स नसतात तर म्हणजे काय केलं असतं तुम्ही? अशा चिकार समजुती आहे. सुरुवातीला मी पण म्हणजे रिटायर झाल्यानंतर मी पण असा विचार करायचा की एक सर्टन अमाऊंट जर आपण मेडिकल आपली पॉलिसी म्हणून जर आपले जर ठेवले तर रिकरिंग अकाउंटमध्ये आपल्याला त्याचे इंटरेस्ट पण मिळत राहील आणि ती पॉलिसी आपल्याला वाढत राहील. परंतु असं प्रॅक्टिकली शक्य होत नाही की तुम्ही सर्टन अमाऊंट किट्टी केल्यासारखं की याच्यात ठेवून द्यायची, असं दॅट डझंट हॅपन. आणि मग जेव्हा खरंच गरज भासते तेव्हा तुमच्या जर तेवढी कॅश जर उपलब्ध नसेल तर देन दे आर द ओनली पीपल हू कॅन हेल्प यू. आता जे काही नवीन लोक आपल्यासोबत आता या हेल्थ इन्शुरन्समध्ये जोडत आहेत त्या लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल आत्तापर्यंतच्या या एकंदरीत एक्सपिरियन्सवरून की मॉडर्न जमान्यात आता सगळ्या गोष्टी बदलत आहेत तर इन्शुरन्समधले देखील काही टर्म्स कंडिशन्स बदलत आहेत, काय सजेशन असते? माझं सगळ्यांना एकच सजेशन आहे की मेडिकल इन्शुरन्स जर तुम्हाला करायचं असेल करा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनःशांती करता, आपल्या परिवाराच्या सुखासमाधानाकरता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या एजंटकडनं सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून घ्या. आता मॉडर्न याच्यामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे की मला जेव्हा डोळ्यामध्ये AMD झाल्यासारखं म्हणजे काय एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनमध्ये इंजेक्शन्स घ्यावे लागले तर त्यावेळेला जर असं हॉस्पिटल तुम्हाला इन्सिस्ट करत असेल की तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजे, मग तुम्हाला आम्ही डिस्चार्ज पण देऊ, हे सगळं पेपर कारवाई करण्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स जर असेल आणि तुमच्या एजंटनी तुम्हाला, तुमच्या मित्रांनी, मी असं म्हणणार नाही की तो परका माणूस आहे, त्यांनी जर तुम्हाला हे व्यवस्थित समजावून सांगितलेलं असेल की हे होऊ शकतं तर नथिंग लाईक इट.
सो फॉर युअर फॅमिली, फॉर युअर मेंटल पीस, यू शूड गो फॉर मेडिकल इन्शुरन्स. थँक्यू सो मच सर, आणि धन्यवाद, तुम्ही तुमचा हा चांगला एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला. थँक्यू.